महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली। रात्री शिवसेनेच्या नेत्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। भाजपनं उत्तर प्रदेशातल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं वचन दिलंय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं असं शिवसेनेनं म्हटलंय। शिवसेनेच्या नेत्यांनी आता राजीनामा देण्याची भाषा सुरू केली। आम्ही खिशातच राजीनामा घेऊन फिरतोय असं धक्कादायक विधान शिवसेनेच्या नेत्यांकडून केलं जातंय। कालच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खिशातला राजीनामाही काढून दाखवला। मुंबईला पारदर्शी आणि स्वच्छ कारभारात शून्य गुण आहेत, मात्र केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालाचा चुकीचा अर्थ काढून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। ते मुलुंडमध्ये बोलत होते, तर कांदिवलीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढला। 20 फेब्रुवारीपासून आठवड्याला एटीएममधून 50,000 रुपये काढता येणार आहेत। यापूर्वी ही मर्यादा 24,000 इतकी होती, तर 13 मार्चपासून एटीएममधून पैसे काढण्यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा नसेल। 27 जानेवारीपर्यंत 9,92,000 कोटी रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे। अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतरही मनमोहन सिंग यांच्या चारित्र्यावर एकही डाग राखलेला नाही। बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला डॉक्टर मनमोहन सिंग यांनाच अवगत आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी टीका केली। मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी सभात्याग केला। गेल्या काही दिवसात रेल्वे ट्रॅकवर तिसऱ्यांदा लोखंडी रॉड आढळून आला, तर 24 तासात ही दुसरी घटना समोर आली आहे। काल पनवेलपासून जवळ असलेल्या गव्हाणफाटा इथं रेल्वेच्या रुळावर विजेचा पोल ठेवण्यात आला। हा मार्ग JNPT जाणार आहे। अकोला सिकंदराबाद रेल्वे मार्गावरही रेल्वेच्या रुळाच्या मध्ये मोठा दगड आढळला। अनकवाडीजवळ कालही संध्याकाळी 5:30 वाजता घटना उघडकीस आली। सुदैवाने या मार्गावरून जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसला यामुळे कुठलाही धोका झाला नाही। गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनाबाबत धनंजय मुंडेंनीच आपल्याला माहिती दिली असा दावा अजित पवारांनी केला असला तरी यावर धनंजय मुंडे यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला। अजित पवारांच्या आरोपांनंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख 12 डिसेंबर नसल्याचा दावा अजित पवार यांनी माझा कट्ट्यावर बोलताना केला। अजित पवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबादच्या भाजप कार्यकर्त्यांनी गुलमंडी इथं आंदोलन केलं। भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या पुतळ्याचं दहनही केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर अनेक जनावरं मरण पावली असं वक्तव्य गिरीश बापटांनी केलं। मात्र आपण नको ते बोलतो याची जाणीव झाल्यानंतर बापटांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या आरोपांच्या चौकशीसाठी झोटिंग समिती नेमण्यात आली असून त्यांची आरोपांची चौकशी सुरू आहे। खडसे निर्दोष आढळले तर त्यांचं मंत्रिमंडळात स्थान कायम असेल असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। तसंच खडसे निर्दोष सुटतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादीतून भाजपमध्ये तत्काळ दाखल झालेल्या रेश्मा भोसलेंना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला, कारण निवडणूक आयोगानं दिलेलं भाजपचं चिन्ह मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलंय। पुण्यातील प्रभाग 7च्या उमेदवार रेश्मा भोसले या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका होत्या। 12वी बोर्डाची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा कालपासून सुरू झाली, मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील हजारो शिक्षकांना निवडणूक कामांच्या प्रशिक्षणाला हजर राहावं लागणार आहे। त्यामुळे शिक्षक या परीक्षांना जाणार नसल्याचं समजतंय। मात्र या संदर्भात योग्य त्या सूचना परीक्षा बोर्डाला केल्या असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी म्हटलंय। सोलापुरात वाळू माफिया विरोधात लढा देणारे माहिती अधिकार कार्यकर्ते शरद कोळींवर हल्ला झालाय। शरद कोळी यांच्या बंदोबस्ताला असलेल्या 2 पोलिसांवरही हल्ला करण्यात आला। कोळी यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भंडाऱ्यातील तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी 10 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं, तर राजेंद्र शेट्टे या पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांच्या विरोधात लेखणी बंद आंदोलन करण्यात आलं। पाटील यांनी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ऑफिसात बोलावून शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। मुंबईत सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या बेहद या मालिकेत लग्नाच्या प्रसंगाची शूटिंग सुरू असताना सेट जळला।
या आगीत मालिकेचा नायक कुशल टंडन हा देखील जखमी झालाय, पण त्यानं अगदी फिल्मी हिरोप्रमाणे मालिकेतली त्याची नायिका जेनिफर वेटिंगचे प्राण वाचवले. माथेरानमधल्या अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. या कारवाई विरोधात कालपासून माथेरान बंद पुकारण्यात आला होता, तोही तात्पुरता मागे घेण्यात आला आहे. नाशकातील सराईत बालगुन्हेगार ऋतिक उर्फ पाप्या शेरगिलच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये 10वीत शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पाप्यावर चॉपरनं वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दिल्लीच्या किरोरीमल कॉलेजच्या सभागृहाच्या बांधकामासाठी 51 लाखांची मदत केली. काल मुंबईत एका कार्यक्रमात दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी ही माहिती दिली. यावेळी अमिताभ बच्चन यांनी कॉलेजच्या आठवणींनाही उजाळा दिला.